नमस्कार. नमस्कार. तर आज मी या ठिकाणी सोलापूरमध्ये आलेलो आहो. तर आपलं नाव सांगा. रुक्मिणी निवृत्ती कदम. रुक्मिणी निवृत्ती कदम, राहणार सोलापूर. सोलापूर. सर आपलं नाव सांगा. रवींद्र निवृत्ती कदम, राहणार सोलापूर. सोलापूर. तर ही जी आता समोर जी औषधं आपण ठेवलेली आहेत, तर ही कशासाठी आपण औषधं घेतली होती? ही शुगर कमी होण्यासाठी. शुगर कमी होण्यासाठी. तर किती महिन्यापूर्वी तुम्ही ही औषधं घेतली? चालेल किती झाली? 2-1 महिने. 2 महिने झाले. 2-3 महिने झाले. तर पूर्वी शुगर किती होती तुमची? 400, 200, 250, जवळजवळ 500 पर्यंत होती पहिली शुगर असायची. आता औषधं 3 महिन्याचा कोर्स तुम्ही केला, तर 3 महिन्यानंतर आता शुगर किती आहे तुमची? आता कालची तिथे सुरू. पण ज्या वेळेस हे औषध घेतलं मी, त्यावेळेस एकदम 100-105 शुगर सकाळची. जेवल्यानंतर 160-40 अशी होती. बरोबर आहे, बरोबर. तर आता ह्याचे हा जो माझी आग होत होती पायाची, आग बी कमी आली. ती कमी आली. बरं, एवढं करते, जास्त काही कळत नाही मला. म्हणजे जे पूर्वी जे त्रास होते, जे कॉम्प्लिकेशन होते, ती कमी आली. लघवीला कमी झालं. लघवीचा त्रास बी कमी आला. त्रास नव्हता मला लघवीचा काही. बर. पण शुगर जास्त होती, पायाची जळजळ होती, ती कमी आली. बर बर बर, चालेल. हे जे अँटॅक्स डी आहे आणि टी आता सध्या चालू आहे. चालू आहे. आता ह्याचे काही रिपोर्ट आहेत का आपल्याकडे? ह्याचे रिपोर्ट आहेत, पण ते लॅबमध्ये कागदी स्वरूपात नाहीत, असे ह्याच्या स्वरूपात ह्याच्यात दिले. कारण हे आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो, रेल्वे हॉस्पिटलमध्ये जातो, तर ती लेखी स्वरूपात ते पॉम्पलेट काय देत नाहीत, परंतु मी घरीच तपासतो. आता वय किती आहे मावशींचं? 80च्या आसपास गेले. 80च्या आसपास घरीच तपासतो. परंतु घरीच तपासल्यामुळे मला समजतंय जेवणाआधीची असते साधारणतः 95 जेवणाच्या अगोदरची, आणि जेवणानंतरची 105, 120, 115 ह्या रेंजमध्ये असते. जबरदस्त रिझल्ट आम्हाला त्याचा जाणवला, वाटला. आणि चेहऱ्यावर त्याच्यावर दिसते, पहिले एकदम घाळ असायची, आता एकदम म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी आली, ताकद आली. बरोबर. तिची त्याला काही सांगता येत नाही, परंतु फ्रेश दिसते. आम्हाला पण फ्रेश दिसते ती. तिथं तोंडाने सांगते की बरोबर. समर्थ सोशल फाउंडेशनचे हे जे अँटॅक्स डी आणि टी आहेत, याच्याबद्दल तुम्ही या मधुमेह मुक्ती अभियानाबद्दल खुश आहात? तुम्ही 100% खुश. एक नंबर आम्हाला म्हणजे त्याचे रिझल्ट आलेले आहेत. तर गोष्ट एक वेळ काय झालं, चक्कर यायला लागली. मग मला वाटलं आणखीन कमी झाली असेल शुगर. याने एवढा गुळ दिला, एवढा. बर बर. गुळ खाल्ल्यानंतर परत मला चांगलं वाटलं, पुन्हा कमी आली. हे औषध घेतल्यानंतर. त्यावेळेस काय झालं, इन्सुलिन पण म्हणजे 25 इन्सुलिन चालू. ते एक सांगायचं राहिलं. इन्सुलिन चालू होतं. इन्सुलिन 25 होतं. बर. आता 15वर आणलं. 15 आले. चालू आहे आता इन्सुलिन चालू आहे. 15वर आणलंय. आणि आता परत मी काही दिवसांनी तिला 10वर घेऊन येणार, नंतर 5वर आणणार. मला खात्री वाटते की हे जर कंटिन्यू जर राहिले तर ते इन्सुलिन तिचं नील होईल 100%. आणि जर इन्सुलिन नील जर आणू शकलो मी, तर मला 100% वाटते की त्याच्या गोळ्या पण हळूहळू कमी होते. कारण कसं असतंय, शुगर नॉर्मल होण्याची कारण काय, तर योग्य पद्धतीनं आपण पथ्य पाळलं पाहिजे. पथ्य जर चांगल्या पद्धतीनं पाळलं आणि थोडासा चालण्या जरी व्यायाम केला तर लवकरात लवकर कव्हर होते. बिलकुल. आणि तिचं डोळ्याचं ऑपरेशन पण सक्सेसफुल झालं. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 2 वर्षापासून आमचा प्रयत्न चालू होता. बरोबर नाही? म्हणजे शुगर जास्त असल्यामुळं ऑपरेशन थांबलं होतं. हायच होती ना, 500, 400, 300 आसपास जायची, तर ते ऑपरेशन करू शकत नव्हतं. पण हे दिल्यापासून, अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी दिल्यापासून ऑपरेशन सक्सेसफुल झालं. तर आता आपण आपल्या नातेवाईकांना, रिलेटिव्ह या लोकांना तुम्ही सांगू शकता? निश्चित सांगणार. एवढा रिझल्ट चांगला आहे तर 100%. ठीक आहे. धन्यवाद. ओके.